नमस्कार. वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज मी बनवणार आहे उपवासाचे खमंग आणि खुसखुशीत बटाटा पापड. हे पापड तळल्यानंतर छान फुलले जातात. खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत बनून तयार होतात. पापड बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे हे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. एकदा हे पापड बनवले तर आपण जेव्हा पाहिजे तेव्हा यांना तळून खाऊ शकतो. एवढे खुसखुशीत बनून तयार होतात. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. उपवासाचे बटाटा पापड मी तुम्हाला 1 किलो बटाट्याच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथं मी 1 किलो इतके बटाटे घेत आहे. थोडा बटाटा जास्त भरलेला आहे. एक छोटासा बटाटा तो देखील मी यामध्ये घालत आहे. 1 किलो आणि वरती अगदी एक बटाटा मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. घेतलेले बटाटे आपल्याला सर्वात आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून बटाट्यांवरती जी काही माती किंवा धूळ आहे ती निघून जाईल. बटाट्यांवरती जास्तच माती असेल तर हे बटाटे तुम्ही थोड्या वेळासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा. तर या ठिकाणी घेतलेले संपूर्ण बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आता याच्यावरती अजिबात माती किंवा धूळ नाही. घेतलेले संपूर्ण बटाटे आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायचे आहेत. हवं असल्यास तुम्ही हे बटाटे एखाद्या पातेल्यामध्ये उकडले तरीही चालू शकतं. पण कुकरमध्ये पटकन शिजले जातात आणि आपला गॅस आहे तो देखील वाचला जातो. यामध्ये पाणी घालते, झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्यांवरती हे बटाटे मी उकडून घेते. माझ्या कुकरमध्ये 1 किलो बटाटे उकडण्यासाठी 4 ते 5 शिट्ट्या कराव्या लागतात. तर 4 ते 5 शिट्ट्यांवरती हे बटाटे मी उकडून घेणार आहे. तुमच्या कुकरमध्ये बटाटे उकडण्यासाठी किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार तुम्ही इथं शिट्ट्या करून घ्या. इथं पहा, कुकरमधली इयर आहे ती पूर्णपणे गेलेली आहे. हे बटाटे देखील अगदी व्यवस्थित असे उकडलेले आहेत. लगेचच यांना कुकरमधून एका परातीमध्ये काढून घेते. उकडून घेतलेले बटाटे आपल्याला असेच परातीमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे. उकडलेले बटाटे पाण्यामध्ये थंड होण्यासाठी न ठेवता आपण असेच परातीमध्ये थंड करून घेऊयात. आता हे बटाटे थोडेसे गरम आहेत, थंड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. बघा, बटाटे अजून देखील थोडेसे कोमट आहेत. यावरची मी साल आहे ती काढून घेते. याच पद्धतीने बटाट्यांवरची संपूर्ण साल काढून घेते. साल काढत असताना बटाटा एखाद्या ठिकाणी आपल्याला थोडासा काळपट वाटला तर तो भाग देखील आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बटाटे आहेत ते आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. या ठिकाणी मी सर्व बटाट्यांवरची साल आहे ती काढून घेतली. आता सर्व बटाटे अगदी छान निघलेले आहेत. अजिबात एकही बटाटा खराब निघलेला नाही. बटाटा उकडल्यानंतर काळपट दिसत असेल तर तेवढाच भाग तुम्ही चाकूने काढून घ्या. त्यानंतर हे बटाटे आपल्याला एका किसणीने किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून बटाट्याचा आपल्याला अगदी प्लेनसर असा लगदा मिळेल. बटाटे किसत असताना यामध्ये एखादा दुसरा देखील आपल्याला मोठा बटाट्याचा तुकडा जाऊ द्यायचा नाही. तर अशा पद्धतीने हे बटाटे व्यवस्थित असे किसून घेऊयात. हवं असल्यास तुम्ही पुरण बारीक करण्याच्या चाळणीमध्ये देखील हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. या ठिकाणी मी संपूर्ण बटाटे आहेत ते किसणीने किसून घेतलेले आहेत. त्यानंतर बटाट्याचा अगदी प्लेनसर असा लगदा मिळालेला आहे. संपूर्ण बटाट्याचा लगदा आपण एखाद्या भांड्याने मोजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला पुढे पापड बनवण्यासाठी पाण्याचा वापर किती करायचा याचा अंदाज येतो. इथं मी अंदाजेच 1 किलो कुकरचा डब्बा घेतलेला आहे. यामध्ये संपूर्ण बटाट्याचा लगदा भरलेला आहे. बरोबर 1 डब्बा भरून इतका हा बटाट्याचा लगदा भरलेला आहे. आता तो दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते आणि बरोबर त्याच डब्याने मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर सुरुवातीला 1 डब्बा पाणी घेतलेला आहे ते एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते. आता दुसऱ्या वेळेस अर्धा डब्बा इतकं पाणी घेते. म्हणजेच हे पापड बनवण्यासाठी जेवढा बटाट्याचा लगदा भरलेला आहे त्याच्या 1.5 पट पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. घेतलेलं पाणी गॅसवरती गरम करायला ठेवते. पाणी गरम झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. सोबतच आवडीनुसार यामध्ये हिरवी मिरची पेस्ट घालते. तुम्हाला उपवासाला जिरे कोथिंबीर चालत असेल तर ते घातलं तरीही चालू शकतं. हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही इथं लाल मिरची देखील घालू शकता, पण त्याने पापडचा रंग थोडासा बदलू शकतो. पाणी छान असं खळखळीत उकळतं गरम केल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला बटाट्याचा लगदा घालायचा आहे. सर्व बटाट्याचा लगदा इथं मी पळीने या पाण्यामध्ये घालते. एकसाथ घातला तर पाणी अंगावरती उडू शकतं. सर्व लगदा यामध्ये घातल्यानंतर आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. एखाद्या पळीने किंवा विस्करने हे मिश्रण आपल्याला अगदी एकसारखं हलवायचं आहे, जेणेकरून हा बटाट्याचा लगदा आहे तो या पाण्यामध्ये अगदी छान असा मिसळला जातो. बटाटा हा पाण्यामध्ये थोडासा गुठळ्या झाल्यासारखा दिसतो, पण तो पटकन विरघळला जातो. त्यामुळे आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी याला असं हलवून घ्यावं लागतं. इथं मी विस्करचा वापर करत आहे, जेणेकरून संपूर्ण बटाटा आहे तो या पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल.
अगदी 1 ते 2 मिनिटांमध्येच हा बटाटा पाण्यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे. आता गॅस अगदी लो ठेवते. झाकण ठेवून याला 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेते. 6 मिनिटांसाठी हे बटाट्याचं मिश्रण मी शिजवून घेतलेलं आहे. झाकण काढून याला एकदा हलवून घेते, जेणेकरून हे मिश्रण तळाला चिकटणार नाही. गॅस अगदी लो टू मीडियमच ठेवायचा आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही. नाहीतर मिश्रण तळाला लागू शकतं आणि आपल्या पापडचा रंग आहे तो बदलू शकतो. त्याचबरोबर चव देखील बदलू शकते. मिश्रण हलवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवते आणि पुन्हा एकदा 6 ते 7 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजवून घेते. या ठिकाणी बघा हे मिश्रण अगदी छान असं खळखळीत शिजत आहे. याच्यावरती मस्त अशी साय देखील जमा झालेली आहे. म्हणजेच आपलं हे मिश्रण पापड घालण्यासाठी अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. साधारणपणे 12 ते 15 मिनिटांमध्ये 1 किलो बटाट्याचं मिश्रण अगदी परफेक्ट शिजलं जातं. बटाटे जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर मिश्रण शिजवण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो. हे बटाट्याचं मिश्रण आपलं व्यवस्थित शिजलं नाही तर आपले पापड वाळल्यानंतर ओलू शकतात. त्यामुळे हे मिश्रण अगदी व्यवस्थित शिजवून घेणं खूप गरजेचं आहे. मिश्रण अगदी छान असं ट्रान्सपरंट दिसत आहे. त्याचबरोबर त्याच्यावरती साय देखील जमा झालेली होती. आता लगेच याचे पापड घालण्यासाठी सुरुवात करते. मिश्रण गरम-गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पळीच्या मदतीने याचे पापड घालायचे आहेत. इथं मी पापड घालण्यासाठी एक बेडशीट अंथरून घेतलेलं होतं. त्याच्यावरती एक पातळ सुती कापड अंथरून घेतलेलं आहे. त्यावरती हे पापड मी घालत आहे. बटाटा पापड घालताना हे मिश्रण बघा पातळ वाटत आहे, पण ते अजिबात पातळ नाही. अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरतीच हे पापड अगदी छान येतात. मिश्रण कापडवरती ओतल्यानंतर त्याला अजिबात जास्त पसरवायचं नाही. फक्त 1-2 वेळाच पळीने याला असं हे टॅप करायचं आहे आणि पापड आहे तो थोडासा जाडसरच घालायचा. अजिबात पापड जास्त पसरवायचा नाही, नाहीतर पापड वाळल्यानंतर कापडापासून व्यवस्थित निघत नाही. जेवढा बटाट्याचा लगदा भरलेला होता त्याच्या 1.5 पट पाण्याचा वापर आपण हे पापड बनवण्यासाठी केलेला आहे. अगदी योग्य प्रमाण आहे. या ठिकाणी मी सर्व मिश्रणाचे पापड बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा अगदी गोल गरगरीत आणि जाड-जाड पापड दिसत आहेत. असेच आपल्याला पापड बनवून घ्यायचे. 1 किलो बटाट्यामध्ये भरपूर पापड बनून तयार होतात. आता यांना कापडावरती छान असं वाळू देते. पापड पूर्णपणे कापडावरती वाळलेले आहेत. तुम्ही बघू शकता. पापड वाळल्यानंतर कापडाला चिकटले जातात. आता हे कापडाला चिकटलेले पापड वेगळे कसे करायचे ते थोडक्यात सांगते. आता हे कापड आपल्याला असं हे पलटी करून घ्यायचं, जेणेकरून पापड आहेत ते खालच्या बाजूला येतील आणि त्यानंतर या कापडाच्या पाठीमागच्या बाजूने आपल्याला पाण्याचा हबका मारायचा आहे. म्हणजेच मागच्या बाजूने हे कापड आपल्याला ओलं करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हे कापड आहे ते आपल्याला पाण्याचा शिंतोडा देऊन ओलं करून घ्यायचं आहे. थोडं जास्त पाणी मारलं तरीही पापडांना काहीच होत नाही. अगदी हे पापड कापडापासून पटकन वेगळे होतात. पण अगदी जास्तही पाणी मारू नका. एकदा का कापड ओलं झालं की पाणी मारायचं थांबायचं. त्यानंतर बघा 5 ते 10 मिनिटांसाठी हे पापड भिजू द्यायचे आणि त्यानंतर हे कापड आहे ते आपल्याला सरळ करायचं आहे. जेणेकरून पापड वरच्या बाजूला येतील. बघा पापड छान भिजलेले आहेत. आता कापडापासून वेगळे करूयात. बटाटा पापड खूपच सॉफ्ट असतात. हाताने पकडायला गेलं तर ते पटकन चिरटले जातात. त्यामुळे इथं बघा हे कापड आहे ते मी थोडंसं खेचून घेते. दोन्ही बाजूने कापड व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने खेचलं ना तर हा पापड अगदी पटकन कापडापासून वेगळा होतो. याच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड आहेत ते कापडापासून काढून पापड वाळल्यानंतर वाकडे होत असतील ना तर कापडापासून वेगळे केल्यानंतर असे पलटी न टाकता आहे असेच पालते ठेवायचे. त्यामुळे पापड वाळल्यानंतर अजिबात वाकडे होत नाहीत. आता पापड काढत असताना हे कापड थोडंसं ओलं आहे त्यामुळे यांना मी सुरुवातीला पलटी करून टाकलेलं आहे. एकदा का सगळे पापड काढले की मी सुकलेल्या कापडावरती यांना वाळून घेणार आहे. एक दिवस घरामध्ये फॅनच्या हवेला आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये असं करत 2 दिवस हे बटाटा पापड मी वाळवून घेतले. हे बटाटा पापड घरामध्ये फॅनच्या हवेला देखील छान वाळतात किंवा उन्हामध्ये डायरेक्ट तुम्ही वाळवले तरीही चालतात. सावलीमध्ये, उन्हामध्ये कुठेही वाळवू शकता. बऱ्याच जणांकडे ऊन येत नाही तर तुम्ही फॅनच्या हवेला देखील हे पापड बनवू शकता. तर या ठिकाणी बघा सर्व पापड वाळल्यानंतर काय सुंदर दिसत आहेत. अजिबात लाल किंवा काळे पडलेले नाहीत. अगदी छान पापड बनून तयार झालेले आहेत. अजिबात यामधला एकही पापड चिरटलेला नाही किंवा तुटलेला नाही. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. त्यासाठी मी तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं. सुरुवातीला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस अगदी लो ठेवायचा आणि मगच हे पापड तळायचे आहेत. बटाटा पापड तळताना तेल जास्तही हाय हीटवरती ठेवायचं नाही, नाहीतर आपले पापड पटकन लाल पडू शकतात.
बटाटा पापड खूपच नाजूक असतात. ते तेलात घातले की पटकन लाल पडतात. त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी पटापट आपल्याला अलटून-पलटून हे पापड तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे बघा हे पापड अगदी पांढरे शुभ्र दिसतात. अजिबात लाल किंवा काळे पडत नाहीत किंवा अजिबात करपत नाही. फुल गॅसवरती तळले तर पापड करपू शकतात. या ठिकाणी काही पापड मी तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. बघा पापड किती खुसखुशीत बनून तयार झालेले आहेत. अगदी खमंग लागतात. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन छानशा वाळवण रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.